दिलीपरावांच्या कार्यकाळामध्ये 20 ते 25 वर्षामध्ये त्यांनी जी केलेली पत्रकारिता आहे ती जर बघितली तर ती खरं तर समाजाला दिशादायक ठरली आहे। त्याच्यामुळे त्यांना जो पुरस्कार मिळाला आहे तर तो पुरस्कार सार्थ आहे आणि तो पुरस्कार मिळाल्याने शिर्डी नगरी नाही तर जिल्ह्याची मान उंचावली आहे। आणि वसंतराव देशमुख यांच्या नावे दिला जाणारा पुरस्कार जर म्हटलं तर खरं तर राज्यामध्ये मानाचा असा हा पुरस्कार आहे आणि मिळालेले जे पुरस्कार आहेत हे योग्य आहेत आणि आम्ही सर्वजण ह्या पुरस्काराने आनंदित झालो आहोत। आम्ही या राहता शिर्डी परिसरातील ज्येष्ठ व अभ्यासू पत्रकार व सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व असलेले दैनिक पुण्यनगरीची राहता तालुक्याची धुरा सांभाळणारे आदरणीय दिलीपराव खरात यांना यंदाचा प्रतिष्ठेचा स्वर्गीय वसंतराव देशमुख पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल राहता तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा। यावेळी तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकारांनी आदरणीय दिलीपराव खरात यांना जाहीर झालेला पुरस्कार हा अतिशय अभिनंदनीय असून हा पुरस्कार म्हणजे योग्य कर्तृत्वाचा योग्य सन्मान आणि आम्हा सर्व पत्रकारांचा आनंद द्विगुणित करणारा असल्याचं म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत। आमचे गुरुवर्य महादेवराव कुलकर्णी आणि आमचे मित्र दिलीपराव खरात, दादासाहेब म्हस्के यांना जे पुरस्कार मिळाले आमच्या शिर्डी प्रेस क्लबच्या वतीने आणि तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या वतीने या तिघांचेही मनपूर्वक अभिनंदन करतो। अलीकडच्या काळात दिलीपराव आणि दादासाहेब हे वेगळ्या बातम्या करण्याच्या माध्यमातून किंवा अनेक प्रश्न तडीस लावण्याच्या माध्यमातून गोरगरिबांना न्याय मिळवून देण्याच्या माध्यमातून ते सर्वसामान्यांच्या घरापर्यंत हृदयापर्यंत पोहोचले आहेत। मला वाटतं त्यांना मिळालेले जे पुरस्कार आहेत हे योग्य आहेत आणि आम्ही सर्वजण ह्या पुरस्काराने आनंदित झालो आहोत। आम्ही या सर्व पुरस्कारार्थींना खूप खूप शुभेच्छा देतो। प्रेस क्लबच्या वतीनेही खूप खूप शुभेच्छा। नक्कीच हा जो पुरस्कार दिला जातोय याचा खूप आनंद मला होतोय आणि वसंतराव देशमुख यांच्या नावे दिला जाणारा पुरस्कार जर म्हटलं तर खरं तर राज्यामध्ये मानाचा असा हा पुरस्कार आहे आणि जो पुरस्कार आज दादासाहेब म्हस्के असतील किंवा दिलीपराव खरात असतील यांना मिळतोय याचा सर्वस्वी आनंद आहे। कारण हे सहकारी मित्र आहेत ज्यांचं काम मी पूर्वीपासून बघितलंय आणि वेगळ्या बातम्या करण्याची यांची हातोटी आहे। मग दिलीपराव असतील किंवा दादासाहेब देखील असतील, खरं तर बातम्या सगळेच जण करत असतात, मात्र वेगळा विषय कसा करावा खरं तर यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे आणि मी खरं त्यांच्याकडनं पण शिकलोय। दिलीपरावांच्या बद्दल जर सांगायचं तर त्यांचा आणि माझा खूप जवळचा संबंध कायम आलेला आहे। अशोकराव सदाफळ जेव्हा होते स्वर्गवासी अशोकराव सदाफळ आणि आम्ही सोबत काम करायचो आणि दिलीपरावांची एक खासियत अशी आहे की किती लहान माणूस असो किंवा नौखा पत्रकार असो त्याच्याकडनं आपण काहीतरी शिकायला पाहिजे। मग त्याची चांगला फोटो जर आला तर त्याचं कौतुक करणं किंवा त्याची चांगली बातमी आली तर त्याचं कौतुक करणं, त्याच्याकडनं चांगलं शिकणं, आपण जे वावरतोय याच्यामध्ये वेगळी बातमी कशी शोधता येईल याचा प्रयत्न दिलीपरावांचा असतो आणि तेच दादासाहेब देखील आहे। आणि अशा व्यक्तींना पुरस्कार मिळणं ही खरं तर आमच्यासाठी खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे। शिर्डी इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या वतीनं आणि माझ्या वैयक्तिक देमोटे परिवाराच्या वतीनं मी दोघांचेही आणि इतर जे सगळे पुरस्कारार्थी आहेत या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। खरं तर पत्रकारिता करताना अनेक अडथळे येतात आणि त्या अडथळ्यांमध्ये व्यवस्थित न्यायमार्ग निवाडा करायसाठी कोणीतरी आपला एक साथी लागतो किंवा आपल्याला कोणीतरी गुरु लागतो। तर अनेक राहता तालुका असेल किंवा जिल्ह्यातील पत्रकार असेल त्या लोकांना योग्य न्याय देण्याचं काम आदरणीय मित्रवर्य गुरुवर्य दिलीपराव खरात यांनी केलेलं आहे। त्याच्यामुळे तो जो पुरस्कार आहे तो मानाचा पुरस्कार आहे त्यांना जाहीर झाला त्याचा मला स्वतः आणि माझ्या सहकाऱ्यांना शिर्डीतील सर्व पत्रबांधवांना अत्याधुनिक आनंद आहे आणि तो पुरस्कार मिळाल्याने शिर्डी नगरी नाही तर जिल्ह्याची मान उंचावली आहे। 20 ते 25 वर्षामध्ये त्यांनी जी केलेली पत्रकारिता आहे ती जर बघितली तर ती खरं तर समाजाला दिशादायक ठरली आहे। त्याच्यामुळे त्यांना जो पुरस्कार मिळाला आहे तर तो पुरस्कार सार्थ आहे असं माझं प्रामाणिक मत आहे। मित्रवर्य दिलीपराव खरात यांना जो पुरस्कार मिळाला त्याच्याबद्दल मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। धन्यवाद।